वाहतूक पोलिसांनो सावधान, वाहन चालकांकडून चिरीमिरी घेणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून इशारा देण्यात आला आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला या संदर्भात। आता लवकरच या संदर्भात कारवाई केली जाणार आहे। वाहतूक पोलिसांना आता इशारा देण्यात आलेला आहे। वाहन चालकांकडून चिरीमिरी घेणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। आता याच्यावरती पोलीस आयुक्तांचं आता लक्ष असेल। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून आता इशारा देण्यात आलाय। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत। अजिंक्य, आता वाहतूक पोलीस धारकांना आता इशारा देण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच पुणे वाहतूक पोलीस जे आहेत ते शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करत असतात, वाहनांची तपासणी करत असतात आणि यावेळी काही वाहतूक पोलिसांकडून जे आहे ते वाहनांची तपासणी करत असताना नियमबाह्य वाहनधारकांना जे आहे ते साईडला घेऊन त्यांची अडवणूक करून त्यांच्याकडून मोठा दंड त्यांना सांगितला जातो आणि तो दंड जर ते भरू शकत नसतील तर चिरीमिरी घेऊन जे आहे थोडेफार पैसे घेऊन अशी वाहने सोडली जातात। आता अशा पोलीस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर थेट पोलीस आयुक्तांचं लक्ष असणार आहे। पोलीस आयुक्तांनी यासाठी विशेष पोलीस आणि कर्मचाऱ्यांची जे आहे ती पथक नेमलेलं आहे आणि ठिकठिकाणी जे आहे ते हे पथक साधे वेशेत जे आहे ते वाहनधारक म्हणून जाणार आहे आणि अशा ज्या ठिकाणी अनधिकृतपणे पैसे घेतले जातात, वाहनधारकांकडून थोडेफार पैसे घेऊन सोडले जाते, अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर आता थेट खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो असं देखील अमितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जे आता चिरीमिरी घेऊन वाहनधारकांना सोडलं जात होतं, नियमबाह्य वाहने जी सोडली होती त्यावर कुठेतरी नियंत्रण येणार असल्याचं देखील सांगितलं जातंय। नीलम, अजिंक्य, या संदर्भात काही गुन्हे दाखल झालेले आहेत का? त्या संदर्भात काय माहिती? यापूर्वी वाहतूक पोलिसांकडून थोडेफार पैसे घेऊन वाहनं सोडल्याचे जे आहेत ते व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसारित झाले होते, व्हायरल झाले होते आणि गुन्हे तर अजून या प्रकारात दाखल झालेले नाहीत, परंतु हे जे व्हिडिओ माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत, व्हायरल होत आहेत, त्याचाच दाखला घेऊन आता अमितेश कुमार यांनी ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत आणि त्यांनी या सर्व प्रकरणं पूर्णपणे थांबावीत म्हणून यासाठी आता वाहतूक पोलीस जे पैसे घेत असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू असा इशारा वाहतूक पोलिसांना दिलेला आहे। नक्कीच, धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।